राजे शहाजी रोड व्यापारी मित्र मंडळातर्फे नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार। व्यापार व नागरिकांच्या अपेक्षा विकासाभोवतीच डॉक्टर इकराम तांबटकर। बाजारपेठेतील वाहतूक, गर्दी व स्वच्छतेसाठी ठोस उपायांची केली अपेक्षा व्यक्त। अहिल्यानगर प्रतिनिधी। राजे शहाजी रोड घासगल्ली व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार पार पडला। या कार्यक्रमात शहराच्या विकासासाठी कटिबद्ध असलेल्या नगरसेवकांचा व्यापारी वर्गाच्या वतीने सन्मान करण्यात आला। यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक सुभाष लोंढे, गणेश कवडे, संतोष गेनप्पा, किशोर डागवाले, बाळासाहेब बोराटे, दत्ता कावरे, संभाजी कदम, परेश लोखंडे, शम्स खान ढोणे तसेच जिंतू गंभीर यांचा सत्कार करण्यात आला। या कार्यक्रम प्रसंगी डॉक्टर इकराम तांबटकर, जुनेद तांबटकर, हाजी जलील, मंगेश रासने, इरफान तांबटकर, अल्ताफ पवार, खालिद तांबटकर, अंजुम तांबटकर, इम्रान तांबटकर, मजर शेख, महेश गुगळे, नफीस चुडीवाले, संकेत पोखरणा, यासीन पवार, अमर वर्मा, ॲडव्होकेट तांबटकर, कलेश जेव्हेरी, जिशान तांबटकर, भगवान बेद्रे आदी मान्यवर उपस्थित होते। व्यापारी मित्रमंडळाने नवनिर्वाचित नगरसेवकांकडून बाजारपेठेतील समस्या, वाहतूक, स्वच्छता व विकास कामांसाठी सकारात्मक सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली। डॉक्टर इकराम तांबटकर म्हणाले की नागरिकांना नगरसेवकांकडून राजकारण नव्हे तर केवळ विकासाची अपेक्षा असते। निवडणूक ही लोकशाहीची प्रक्रिया असून निवडणूक संपल्यानंतर सर्व प्रभागातील नागरिकांना सोबत घेऊन काम करण्याची खरी जबाबदारी नगरसेवकांवर येते। कोणताही भेदभाव न करता सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ऐकून त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे। राजे शहाजी रोड व घासगल्ली परिसरात ही शहराची महत्त्वाची बाजारपेठ आहे। येथे वाढती गर्दी, अपुरी पार्किंग व्यवस्था व वाहतुकीची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नियोजनबद्ध उपायांची गरज आहे। नवनिर्वाचित नगरसेवक या प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टीने पाहून निश्चितच प्रभावी काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। अल्ताफ पवार म्हणाले की व्यापारी आणि नागरिक हे शहराच्या विकासाचे दोन महत्त्वाचे घटक आहेत। बाजारपेठ सुरळीत चालविण्यासाठी सुरक्षितता, स्वच्छता आणि वाहतुकीचे योग्य नियोजन अत्यावश्यक आहे। व्यापाऱ्यांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी नगरसेवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे। नवनिर्वाचित नगरसेवकांनी व्यापारी वर्गाशी सातत्याने संवाद ठेवून बाजारपेठेतील अडचणी सोडवाव्यात। व्यापारी मित्रमंडळ शहराच्या विकासासाठी नेहमीच सहकार्य करेल। सर्वांनी मिळून शहराचा सर्वांगीण विकास साधण्याचा त्यांनी संकल्प व्यक्त केला। नवनिर्वाचित नगरसेवकांनी व्यापाऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून कटिबद्ध राहणार असल्याचे त्यांनी सांगितले। या राजे शहाजी मंडळाच्या वतीनं नवनिर्वाचित नगरसेवक यावेळी आमचे ते संभाजीराव कदम, दत्ता कावरे, जितूभाऊ गंभीर, त्याचबरोबर धोनीताई या ठिकाणी उपसरपंचांचे सहकारी विद्यमान आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा घासगल्ली व्यापारी मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात आला आहे। या सन्मानाबद्दल मी या सर्वच मित्रमंडळाच्या मनापासून आभार मानतो आणि कुठलेही कामं आम्ही सर्वच जण शिल्लक ठेवणार नाही एवढं त्या ठिकाणी सांगतो। पुन्हा पुढच्या वर्षी तुम्हाला कुठली तक्रार करायला आम्ही जागा ठेवणार नाही असं या ठिकाणी सर्वांच्या वतीनं बोलतो। या ठिकाणी आम्हाला बोलवलं, आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय जय महाराष्ट्र। नवनिर्वाचित नगरसेवकांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे। खरं तर हा व्यापारी आणि या भागातून आम्ही गेल्या वेळेस प्रतिनिधित्व केलं, तिकडच्या लोकांनी आम्हाला भरभरून साथ दिली, सहकार्य केलं। यावेळेस जरी वॉर्ड तुटला असून तरी प्रेम कायम आहे। ते आपल्या या ठिकाणी आग्रहाचं निमंत्रण सर्व नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत। ज्यांनी महानगरपालिकेत पहिल्यांदा प्रवेश केला अशा आमच्या तसंच त्यांचं जुनं घरचे देखील सासूबाई देखील असायच्या अशा ढोलेबाई, त्याचबरोबर आमचे शम्स बाळासाहेब तर नव्यांदा या ठिकाणी महानगरपालिकेत जात आहेत आणि गणेशराव असतील, दत्ताजी असतील, परेश लोखंडे असेल, आमच्या संतोषजी ज्ञानप्पा असतील, आमचे गंभीर साहेब असतील। खरं तर लोकांच्या खूप आशा आहेत। प्रभाग अत्यंत मोठमोठे झालेले आहेत। साधारण 20-20 हजाराचे प्रभाग या ठिकाणी या नगर शहरात झालेत आणि सर्वसामान्य नगरकरांना जे अपेक्षित आहे
ते काम या नगरसेवकांच्या हातून व्हावं अशी सर्व नगरकरांची, व्यापाऱ्यांची या ठिकाणी खरं तर मागणी आहे. आणि या भागाचा विचार करत असला तर सगळ्यात पहिले हे बाजारपेठ वाचवायची असेल तर बहुमजली पार्किंग शिवाय पर्याय नाही. आणि त्याच्यासाठी शिवसेनेने हे काम हाती घेतलेलं आहे. आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये सांगितलं होतं, अजेंड्यामध्ये सांगितलं होतं, नगर शहराच्या बाजारपेठेलगत सर्जेपुराच्या त्या जागेवर जे रंगभवन आहे त्या रंगभवनमध्ये खाली रंगभवन होईल, शॉपिंग कॉम्प्लेक्स होईल, पण वरती 7 ते 8 मजली जवळजवळ 200 ते 300 4 व्हीलर लागतील, 2 व्हीलर लागतील. अशा पद्धतीचं बहुमजली जर का आपण पार्किंग केलं नाही तर उद्याच्या काळात या बाजारपेठेचं नामोनिशाण दिसणार नाही. अशा पद्धतीची खरं तर वाटचाल याची चालू आहे. त्याला जिवंत ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि याच्यासाठी प्रसंगी लढा उभा राहावा लागला तरी आम्ही तयार आहे. योगायोगाने या खात्याचे मंत्री, नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब जे आमचे नेते आहेत आणि या महायुतीचे एक मोठे घटक आहेत, निश्चित हे प्रश्न सुटायला अडचण नाहीये. त्याच्यासाठी पाठपुरावा करायला आता आम्हाला तुम्ही संधी दिलेलीच आहे. सगळ्या नगरकरांमध्ये एक अपेक्षा आहे की बाजारपेठ खरं तर संपत चालली का, तर फक्त या ठिकाणी पार्किंगचा मोठा प्रश्न आहे. असे प्रश्न उद्भवत असतानाच सगळ्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून आपापल्या भागाचं ते प्रतिनिधित्व करत असत. तिथं स्वच्छतेचे प्रश्न असतील, लोकांच्या आरोग्याचे प्रश्न असतील, विविध विकास कामाचे प्रश्न असतील, याच्यासाठी खरं तर आपलं त्या ठिकाणी योग्य पद्धतीने चर्चा घडली पाहिजे. महानगरपालिकेच्या सदनामध्ये गेल्यानंतर आता सगळ्यात जास्त अनुभव बाळासाहेबांना आहे. मी बाळासाहेबांना म्हणलं इथं बोला, ते मी इथं नाही तिथंच बोलणार आहे. म्हणजे ठीक आहे, सभागृहात बोला तुम्ही. असो, गमतीचा भाग जाऊ द्या, पण नगरकरांना अपेक्षा आहे, त्या अपेक्षेला खरं उतरणं, नगर शहरातील लोकांच्या समस्या ओळखून त्याचं समाधान शोधणं हे काम नगरसेवकांचं आहे. ते निश्चित आम्ही या ठिकाणी निश्चित करून दाखवू. शहराच्या आर्थिक उन्नतीत कसा हातभार लागत यासाठी आपण प्रयत्न केले. आपण जे प्रयत्न केले ते सर्वस्व कौतुक करण्यासारखे आहे. नवीन आमचे आलेले शम्स खान जे आमच्या मुकुंदनगर प्रभागातून निवडून आलेले माझे मित्र आहेत जितूभाई गंभीर, हे देखील तारकपूर प्रभागातून निवडून आलेले. नव्या जुन्याचा मेळ घालून आता आपल्याला पुढे जायचंय, या प्रभागातल्या समस्या सोडवायच्या आहेत. यासाठी आपण सर्वांना, मी नागरिकांना सुद्धा विनंती करतो की आपण सर्वांनी